मी स्पष्ट बोलतोय, राजकारणात चालत नाही. त्यांना काय माहित होतं ट्रॅक्सूटची काय किंमत आहे. ही शान आहे आमची, खेळाडूंची शान आहे ट्रॅक्सूट. म्हणजे आम्ही सफारी जर शिकवायला लागलो तर मास्तर आहे काय नट आहे म्हणजे पांढरी कपडे घातली म्हणजेच तो नेता होते असं नाही. मन स्वच्छ पाहिजे. पांढरी कपडे घालून आत्मनात काढ का उपयोग आहे. आज आमच्या महापालिका आपल्या आईसारखी आहे. वाईट वाटते बघितल्यानंतर. त्या महापालिकेला पसत नाही किती पण असून द्या. इथंच करायचं इथेच निस्तारायचं, डोळ्यानं बघत बसायचं. आज माझ्या खिशात 5 पैसे नसतात गाडी पेट्रोल स्टँडिंग चेअरमन होतो तरी पासपोर्ट घेऊन ढकलत नाही ते आमच्यात. मी तुम्हाला क्लिअर सांगतो. आता मला राग काय येते तुम्ही सांगा. 5 वर्ष तुम्ही पद भोगले असं बघतोय असं टाटून प्रोटोकॉल भेटो का. आणि इलेक्शन आलं भावा चुकलं तेव्हा तुमचा प्रोटोकॉल कुठे जातो. प्रशासन पण झोपले. काय विकास झाला नाही तुम्हाला. मग तेच सांगतो ना. प्रशासन बोलत नाही, लोकप्रतिनिधी देणं नाही घेणं नसते. त्याला मी काम केलं. एक रस्ता 10 आता त्या माधववर रोड, तारावर रोड, ज्योतीवर किती वेळा करायचं. दरवर्षी हायच रस्ते. कुचकं राजकारण आले. आई शपथ सांगतो, कोल्हापूर जिल्ह्यासारखा कुठेही खेळ नाही महाराष्ट्रात. पंजाब नंतर क्रीडा नगरी असेल तर कोल्हापूर आहे. पण इथल्या पोरासनी अक्कल नाही आहे. राजेश क्षीरसागर घ्या, देव घ्या, आपल्या अमोल माडिक घ्या, चंद्रदीप नरके घ्या किंवा आंबेडकर साहेब घ्या. ही जी आहे की खेळाडूच आहेत ना. सरदारला परत उभारणार की. आज का मी माझ्यासाठी उभारा म्हणतोय. नाहीतर ही दुकान म्हणले ही करतील अत्याचार. कुठे तर क्रॉस केला पाहिजे. आज शाहू महाराजांनी बिचारांनी वाईट वाटते हो. शाहू महाराजांनी कुणासाठी केले. कोल्हापूर माझ्या सुंदरवासाठी गेले. काय त्यांचं ठेवले सांगावं मला. काय त्या पाण्याची पिण्याचा इतिहास बघितला का. वाईट वाटते राव. आपोआप कळंब्यातनं पाणी पिण्यात पडायला घेतनं पाणी. आता जी तुम्हाला सांगतो चंबूगडी बसणं शिंगणापूरला नाही गेली. शाहू महाराजांनी मी त्यावेळेला गेलो चेंबर हे करताना. अजून ती पाईपलाईनला त्यावेळेला बसले. अजून त्याला भोग पडले नाही. आणि इथं आता धडाधड उडाले धडाधड. काय सांगताय साहेब तुम्हाला. आणि आता जे हातवाडीचं पण चाललं का नाही. माझं चॅलेंज आहे येस नाही का हो. तुम्ही सुरुली MIDC आणि गुगळ MIDC आम्हाला देत नाही. कागल MIDC ही आता द्यायला लागली. घोंगडीच द्यायला लागली. महापालिकेला पुरतंड जाईल. ही 8 गावं 10 गावं करायला लागल्या. हौसेनं नगरसेवकने 2-2 दिवस म्हटलं त्यांनी घेतले म्हणून आता बोंबलाची पाळी आली आहे. आता तुम्हाला कुठे तर 1000 कोटी 10 कोटी काय म्हणतात बाबा. त्या हातवाड झालीच येणार. आत्ताच आलेलं कुठे जातात मला सांग. असा चेअरमन झाला ते म्हणते. मी पुन्हा अन्यायच केला. आज येताय तुम्ही महापुराला हेलिकॉप्टरमधनं तांदूळ पोतो गावाचं पोतो इथे 100 कोटी बोंबलेत गेली आमच्या आणि तांदूळ पोती घेऊन. आणि महापालिकेला तुम्हाला सांगतो पक्ष बघून मतदान करत नाही. 1 असतील 10%, 90% व्यक्ती बघूनच मतदान होते. तुम्ही कार्य बेर हे आमचा अनुभव मी सांगतो. असं तुम्ही आज माणसाच्या मनात विचार एकटं करून काय होणार आहे, एकटं करून काय होणार आहे, एकटं करून असं शिवाजी महाराज म्हणले तर स्वराज्य झालं असतं का मला सांगा. रणधुमाळी कोल्हापूर महानगरपालिकेची आणि त्याच्या आता खऱ्या अर्थाने एक नाही प्रभाग रचनेच्या अनुषंगाने आता बत्ती पेटलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये वेगळ्या प्रकारचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळेल. अनेक जण कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी तावातावानं बोलताना दिसून येतील. परंतु निवडणुकीच्या तोंडावरती तावातावानं बोलण्याच्या ऐवजी सत्तेमध्ये असो अथवा नसो पण नागरी प्रश्नासाठी भिडणारा आवाज, भांडणारा आवाज कोल्हापूरकरांना चांगलाच ठाऊक आहे. आणि ते म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या कर्तृत्वानं, आपल्या भाषणानं आणि आपल्या वैविध्यपूर्ण गोष्टीनं ज्यांनी महानगरपालिका गाजवून ठेवली ते म्हणजे आपल्या सोबत आहेत माजी स्थायी सभापती विजय साळुंखे, ज्यांना सरदार म्हणून ओळखलं जातं. तर नेमकं त्यांच्या कार्यकाळामध्ये कसं होतं, सध्याची परिस्थिती काय आहे, उद्याच्या निवडणुकीकडे ते कसं पाहतात, या सगळ्यांवरतीच आपण बोलणार आहोत. त्यांचं बोलणं रोखठोक अस्सल कोल्हापुरी आहे भावा. अगदी विषय खोल आणि गंभीर आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतोय अनकट विजय साळुंखे ढंढळे. तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारू, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेऊया आपण टीव्ही नेक्स्ट मराठीवरती. रणधुमाळी कोल्हापूर महापालिकेची. विजयजी नमस्कार. नमस्कार. तुमच्याविषयी आम्हाला नेहमीच कुतूहल आहे, कोल्हापूरकरांना कुतूहल आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमचा हा राजकीय प्रवास सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली. सगळ्यात पहिलं म्हणजे माझ्या आईनं मला सांगितलं हिताय तीच हिताय. हितिक आणि तितिक माझं नाही. आणि मी शिवभक्त. खरोखरच मी तुम्हाला सांगतो. आपण महापुरुषांची नावं घेतो, महापुरुषांची बोलतो. तिन्ही तुम्हाला सांगतो नावासाठी पुतळ्यासाठी काय केलं नाही. जे केले स्वराज्यासाठी, देशासाठी. ऍक्च्युली मी आहे खेळाडू. मला खेळामध्ये लय आवड आहे. लहानपणा आमच्या घरानंच खेळामध्ये असल्यामुळे आम्हाला लहानपासून खेळायची आवड आहे. पण आमच्या इथे खरी कॉर्नर परिसरात कधी प्लीज शीट आली नाही. परिसरात
तेवढा भाग ओपन झाला. मी मॅच खेळत होतो. सगळ्या बरं. पोरांनी मला उभा केला. तुम्हाला काहीच कल्पना नाही मला. मी म्हटलं अरे म्हटलो मला काय, मी स्पष्ट बोलतोय, राजकारणात चालत नाही. नाही उभा राहा काय व्यास ते म्हणते. नशिबानं आपण आलो, निवडून आलो. पण आपलं ध्येय, आमची तत्व, आमची मी विसरलो नाही. त्या माणसाने आपल्याला निस्वार्थाने निवडून झालं. आपल्याला निस्वार्थानच काम करायचं. देणारा देव आहे. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे मी नगरसेवक. माझ्या धनी म्हणजे पण नव्हतं. तसंच मला स्टँडिंग चेअरमन. मी आर्थिक या गोष्टीमध्ये कशात नसायचा. मला त्यात काही इंटरेस्ट नसायचा. कारण मला माझ्या आईचं सोनं ठेवून घर बांधले. मला ते दिवस आठवतात. अच्छा. आम्ही जे लहानपण काढले, आज आम्ही खेळाडू पण आहे. आम्हाला लिंबू गोळी पण मिळत होती. गांधी मैदानाला पडून आम्ही खेळत बसायचं. आम्हाला वाईट वाटायचं. जे कुठे गेले, आम्ही कुठे आहे, केव्हा आपलं सुधारायचं, आम्हाला केव्हा मिळायचं, हे पहिल्यापासून आमच्या डोक्यात होते की बाबा आपण काय तर चुकून आपल्या नशिबानं पद, त्या नशिबानं मला पद मिळाले, त्याचा मी योग्य चांगला वापर करायचा प्रयत्न केला. माझ्या भागाचा राज्यात नंबर घेतला मी. संत गाडगे महाराज अभियान 5 लाख बक्षीस घेतलेले. आणि त्यावेळेला अधिकारी लोक, नगरसेवक सगळे असे खेळीमेळीच असायचे. संस्था तर आपण आहे सगळ्यात महत्वाचं. आता ह्या 5-10 वर्षामध्ये व्यापार करून आले. त्याच्याकडे मी येणारच आहे विजय. नाही म्हणजे प्रवास कसा झाला हे मला ऐकायचं. मग तेच मी खेळातनच असं झाला, खेळातनं त्यातनं झालं. पण मी खेळाला आज सुद्धा काही विसरलो नाही. अच्छा. म्हणजे मी ज्यातनं मोठं झालो त्यात आहेच मी. खेळ करत करत थोडं पण राजकारण, पद आहे तर किंमत आहे. आज मी बघितलं बाजारात, पद आहे तर किंमत आहे. आज अनेक गोष्टी करायच्या झाल्या. तर त्या पद्धतीचं मी आपल्या सर्वांच्या सहकार्याने की हॉकी स्टेडियम, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम केलं त्यावेळा. कारण तुम्ही राष्ट्रीय खेळाडू असताना म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती असणाऱ्या अनेक खेळाडूंच्या बरोबर खेळात, त्याचे काही किस्से आहेत का? आहेत की. आता धनराज पेल्लेवेले आम्ही खेळलो. माझी महाराष्ट्राची सिनियर टीम होती मैसूरला, ती आमची टीम होती. भारत पाकिस्तान येथे मॅच झाली. हो, सराव तेवढा प्रॅक्टिसला जायचं. मोहम्मद शहीदनं मला स्टिक दिली तेव्हा. इंडियन कॅप्टन हसन सरदार, मोहम्मद, ही पाकिस्तानची समीउल्ला कमीउल्ला. तेवढा आमची मॅच झाली भारत पाकिस्तान. तेवढा प्रॅक्टिसला 2 दिवस टीम माधुरी यायची की नाही आम्ही त्यात. आणि जेव्हा महाराष्ट्राची आमची टीम होती माझी, तेवढा रेल्वेची टीम मोहम्मद शहीदची होती. तेवढा आम्ही लीग पद्धत त्यांच्या विरुद्ध आम्हाला खेळायला मिळाले. खेळलो म्हणजे हाय असं भरपूर खेळ. ज्युनियर पण खेळलो, सिनियर नॅशनल. धनराज पिल्ले काय म्हणायचे? काय नाही. माझ्या वेळा एकदा मी त्यांनाच मी हे केलं, पण त्यांनी तेवढा नकार दिलता. मागणं ते आल्यानंतरच त्यांनी मला स्टेटमेंट दिली पेपरला. मला कात्रण पण नाही. सरदारनं जे केलं ते मला केलं नसतं. मी माझ्या देशासाठी केलं. पण आज सरदारनं जे महापालिकेतनं मोठं स्टेडियम केलं तेव्हा त्यांनी दिलं, म्हणजे त्याचं नाव मी दिलं धनराज. तसंच मी धनराजनं म्हटलो. मग धनराजनं काय केलं, लगेच माझ्या समोर अशोक कुमारला फोन केला. अशोक कुमार म्हणजे ध्यानचंदचा मुलगा. अरे बघ ते रे. मग त्या अशोक कुमार मला म्हटले, देख मेरे को धन ने बोला सरदार, मेरे को मालूम नहीं तेरे को, इतना मेरे नाना के लिए तुम कर रहे हो. म्हणजे एवढं कोण नाव बिव देत नाही. एवढं बाया माझ्या वडिलांनी देशासाठी एवढं केलं, पण एवढं तो पण तू केलंस. मी जर कोल्हापूरला आल्यावर तुला जरूर भेटीन म्हटलं. मी कोल्हापूरला येणार म्हटलं. म्हणजे मी आता यांच्यांचा पत्ता नाव बिव दिले गेले. त्याला ते बरं वाटलं. मेरे हात मी असो आले, माझ्या डोळ्यात पाणी आले. धननं मला सांगितलं तू एवढं करायला आलायस, भेटू म्हटलं. कधी करून घेतलं ते विद्यार्थ्यांना तुमच्याकडून सगळं मी करत घेते. आणि आता त्यातच मला आनंद वाटते. आता आमची कमीत कमी 100-150 पोरं नॅशनल खेळले आहेत. आता दरवर्षी स्टेटला पट असते आपली. आता पोलीसमध्ये 300-350 पोरं आहेत, मिलिटरीमध्ये 50-100 पोरं आहेत. पोरांचं कल्याण करतोय. जसं आता इथं फुटबॉल, मी इथं ज्युनियर सिनियर जावा एक थांबू नका, एक कोल्हापूर काय. पण त्या येणे ईर्षेनं की हा ग्राउंड जर झाला, आज तुम्हाला सांगतो या 3-4 वर्षात आपलं पोरगे इंडिया खेळेल. आता तुम्हाला न काय करता इंडिया कॅम्प केलेले आहे. त्यानंतर 2 मुली आमच्या रमा पुतणी, श्वेता पाटील इंटरनॅशनल पंच झालेले. पण आम्ही पब्लिक सिटीमध्ये कमी आहे. आणि हॉकीला आहेत आता नोल बिल मध्ये चांगले खेळ आहेत. आता नोल मध्ये कमीत कमी 400-500 पोर आतापर्यंत नॅशनल खेळले, मुली खेळते कॅम्प. तुम्ही नाही मैदानावरती खेळत असताना मित्रांनी येऊन सांगितलं की तुझा अर्ज भरायचा आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही भरला आणि त्याला मला कुठे, मला राजकारण आवडतच नव्हतं. आणि तुम्ही निवडून आला. पण निवडून आल्यानंतर सर्वसाधारण एक रुबाब असतोय. पायात बूट, पांढरे कपडे, व्हाईट कॉलर्स वगैरे. पण सरदार साळुंखेंना ज्यावेळेस आम्ही स्थायी समितीमध्ये बघितलं किंवा सभागृहात बघितलं, एक तर ट्रॅकसूट वरती असलात किंवा साधी काहीतरी कपडे असायचे आणि त्याच्यावरती सुद्धा अनेक जणांनी टीका टिप्पणी केली. नाही, आता त्यांना काय माहित होतं ट्रॅकसूटची काय किंमत आहे. ही शान आहे आमची, खेळाडूंची शान आहे ट्रॅकसूट म्हणजे. तो माझं उद्या आम्ही सफारी जर शिकवायला आलो तर मास्तर आहे काय नट आहे म्हणतील. माझ्या म्हणण्यात येतो काय. आणि कसं आहे, खेळाचं ती किटच असते. आता आम्हाला काय आमचं आयुष्यच त्यात गेले. सकाळी 6ला उठल्यावर तसंच भाग फिरायचा करायचा.
त्यामुळे काय कोणाला काय कुठल्या पद्धतीने बोलायला वाटते त्यांचे ती बोलत असतात. पण आपल्याला अभिमान वाटते. मी ट्रॅकसूट घालून फिरते, मला माझा अभिमान आहे की मी एक चांगला खेळाडू, मी चांगली मुलं तयार केली, मी स्वतः नॅशनल ज्युनियर. आणि आमचं आज अंग गरम राहणे खेळल्यानंतर तुम्हाला सांगतो का नाही लगेच गार होते आणि त्यामुळे निमोनिया होत असतो. म्हणून ट्रॅकसूट आलता. पहिला ट्रॅकसूट आम्हीच आणला, तेवढा कोल्हापूर ट्रॅकसूट नव्वद हेच माहिती होती, 75ची गोष्ट. अरे बाप. तुम्हाला सांगतो त्यावेळेला लहानपण आम्ही ज्युनियर नॅशनल खेळत गेलो की नाही, त्यानंतर आलेला आहे. मग आता ते ट्रॅकसूट, आता काय ट्रॅकसूट कोण पण घालावं लागेल, त्याला काय अर्थ. वरिष्ठांकडे पण तक्रार केली होती की विजय नाही येऊन डायरेक्ट तेच आता त्यांना काय सांगितले मी, म्हणलं माझ्याबद्दल तक्रार माणसामध्ये तक्रार किती ट्रॅकसूट होते हाफ ते कसं पण देते. आता आम्ही राहायला एका ठिकाणी तो शिकवा एका ठिकाणी, तसंच भाग फिरायचा आणि राहायचा. अच्छा, ट्रॅकसूट वरती सगळं भाग फिरायचं. आता करणार काय, 12-1 वाजता आंघोळ करायची, त्यांना आई जेवायचं, परत आहे तसं परत शाळेत, असंच आमचा उपक्रम चालू होता. हो, त्याच्यामुळे तसं डायरेक्ट काय. आणि पांढरी कपडे घातली म्हणजेच तो नेता होते असं नाही, मन स्वच्छ पाहिजे. हो, पांढरी कपडे घालून आत मनात काढ का उपयोग आहे. अच्छा. आणि मला म्हणायचं ज्यातनं मोठं झालं त्याला विसरू नका. आता ही जे आमदार खासदार आहेत, मी लई कमीत काय 80% लोकांची मला परिस्थिती माहिती होती काय होती यांचं. आज तुम्हाला एवढं नशिबाने मिळालं, तुम्ही कुठे तर पुण्याचं काम केलं, हेच तुम्ही तर जनतेसाठी करा म्हणते ना. स्वतःचा विकास बघता बघता जनतेचा पण विकास झाला पाहिजे. काय परिस्थिती आहे कोल्हापूरची, खरेच सांगावं आज वाईट वाटतंय आम्हाला. काय परिस्थिती आहे म्हणजे काय तुम्ही लोकप्रतिनिधी होता त्यावेळीची परिस्थिती आणि आता हे प्रशासन किंवा आमच्या अधुरीपासूनच मी बघतोय त्यावेळेला एवढे शासनाचे पैसे मिळत नव्हते पैसे. आज आमच्या महापालिका आपल्या आईसारखी आहे, वाईट वाटते बघितल्यानंतर. आज महापालिका शाळा किती सुंदर होत्या, तुम्हाला दवाखाने किती सुंदर होती, क्रीडांगणं कशी होती, बागा कशा. आणि आता एवढं बजेट ठेवून का होत नाही, का होत नाही ते नाही. मी तेच म्हणतोय ना, त्यात प्रशासनाला पण आवड लागते आणि लोकप्रतिनिधीला पण आवड लागते. मी काय मध्ये मगाशी बोललो, राजकारण ही व्यापारकरण झाल्यामुळे हे प्रॉब्लेम आहे, समाजकरण नाही आहे. समाजकरण झालं पाहिजे. आणि माझं एक म्हणणं आहे पाहिजे, महापालिकेला पसत नाही, किती पण असून द्या, इथंच करायचं आणि इथेच निस्तारायचं, डोळ्यानं बघत बसायचं. ते नाव राहतील, अशी किती आली किती गेली. महापालिका असून दे, मंदिर असून द्या, फसवेगटी असून दे, हे पसत नाही सगळं. जे प्रेमानं असते, आपण लग्नात पण पाकिट देतोय की आनंदाने देत असतो. बरोबर. पण हातपाय घासून बोलतो म्हणून आमच्या आईचं सोनं ठेवून आम्ही घर बांधले, ते आम्हाला दिवस आठवतात म्हणून आम्ही कधीच कोणाला त्रास दिला. आज माझ्या खिशात 5 पैसे नसतात, गाडी पेट्रोल स्टँडिंग चेअरमन होतो तरी 5 पॉईंट घेऊन ढकलत नाही. ते मी महापालिकेचा उपभोग घेतलेला नाही, कारण मला माहिती आहे एक दिवस आपल्याला यातनं उतरायला लागणार आहे. ही नशा ही फार मोठे व्यसन आहे राजकारण म्हणजे. नशा आहे आणि मागणं फुड लागल्यानं होते, त्याच्यापेक्षा आधुरीच लावून घ्यायची नाही. हे आम्हाला पहिल्यापासून आमच्या घरात त्यांची शिकवण आहे. आमच्या घरातली राजकारणी नव्हत का काय नव्हतं. पण तुमच्या ह्या वागण्याचा किंवा तुमच्या ह्या स्वभावाचा बाकीच्या तुमच्या सहकार्यांना कधी त्रास नाही झाला? होईना कोण मला पाहिजे घ्यायचं असलं या नाही तर जाम होते. माझं काय मी आहे असं आहे, मला रेड्यान सुद्धा मग बैल काही सवय नाही आमच्यात. मी तुम्हाला क्लिअर सांगतो, माझं आहे ते आहे. बेंटेक्स कशाला, ओरिजिनल सोनं ते ओरिजिनल सोनं असतं. आणि हल्ली जे बेंटेक्स निघाले पण माना नाही, म्हणा आम्हाला काय मान अपमान नाही. आता इथं बोलता बोलता एक किस्सा सांगतो. मी एखादं कोटीचं काम केलं साहेब, खरं सांगतो मला, मी स्टँडिंग चेअरमन असतो. मग ते मला असं मला दोस्तांना सांगितलं. मग मला एक जण तो काय म्हणायला, साहेब काहीतरी घ्या काहीतरी फानील म्हटलं, पहिल्या घरातनं बाहेर व्हायचं, परत ते बोलला हाय ते पण कॅन्सल करीन काम जाऊन ते ऐकताला सांग झालं ना तर जा ना, तर मला काय करायचं, मी ऐकत समाधान आहे बा, मला काय नाही. केव्हा आलो तर चहा दिलास तरी मला मनाला समाधान. पण तुमच्याकडे अशा ऑफर्स यायच्या तुमच्या काळात? सगळ्यांनी देतात, काय असते ते अत्यावश्यक टीव्ही ऑफर असतातच या. मग त्यानंतर तुम्हाला सांगतो की नाही, 5-6 वर्षानंतर तो आला, माझ्या पोरग्याला लग्नाला तर या म्हणलं, येतो मग येणार लग्नात कुठं आहे तर महालक्ष्मी, तर म्हणजे मोठं आहे माहीत महासैनिक दरबार गेलो तिथं. मग काय लबी दत्ताबाळा निलीत देसाई आपला मित्र, आम्ही पण सगळे माझ्या टीमला शिकवाई की म्हणायचं. मग तिथं जाऊन शिकवत बसायलो, कारण आमची पण टीम हॉकीची पोरं असतात. मग मला सारखं म्हणायचं, मग मी तिथे शिकवले. आता 6-6:30 वाजल्यात म्हणून आता घरला कवा जावा आणि परत कवा या, आमच्याकडे काय 4 व्हीलर, आम्ही 2 व्हीलरवरून आपलं हाय की आहे म्हणलं राहून ते तसं जाऊन ट्रॅक्टरवरून मी तसंच गेलो. म्हणजे कसं दुनिया कशी लबाड आहे, नकली दुनिया बेंटेक्स आहे, काय भ्याज नाही करण्याला डर कशाची. मग आलो तर त्यानं मला बघितल्यानंतर मला आला मिठी मारली, साहेब आता म्हटलं VIP मध्ये जेवायचं तिकडे जीवचे लागलो. मी म्हटलं आता आलोय, म्हटलं मी जाणार ना, मी येतो म्हटलं 2 घास खाणार, तर येतो आलोय की नाही. तो म्हटलं काय मुश्रीफ साहेब येणार आहे आणि घोडावत येणार आहे, त्यांना मी रिसिव्ह करतो आणि मी तुमच्याकडे येतो. मग मी जाऊन त्या VIP मध्ये बसलो राव.
बसवलं असं त्यांनी तुम्ही ताट आणून ठेवलं. वाईट वाटलं. म्हणजे काय आता काय बोलणार हो? मी जात नाही कोणाच्या, मी खरं सांगतो ना, मला नाही आवडत कुठे. गेलो आला ना उठा म्हटलं. म्हटलं का? हे VIP साठी आहे, तुमच्यासाठी नाही म्हटलं. तिकडं आहे म्हटलं, हे तुमचं तिकडं आहे म्हटलं. मग मी काय पायतान तोंड मारल्यावर ग बसलं तर काय बोलणार हो? त्या माणसाने एवढ्या वेळा सांगितलं जगाला अनेक तर काय तर बोललं पण नसतं. जातो बाबा म्हटलं. मग मी उठलो. ते तिथे एक माणसाने तिथलं मॅनेजर असं कोणतं होतं त्यानं बघितलं. मला आला आणि मला म्हणले साहेब काय झालं? म्हणजे काय नाही असून दिली. नाही काय झालं? नाही असून दिलं काय नाही. नाही काय झालं साहेब सांगा. तर मला म्हटलं त्यानं ताटावरनं मला असं उठवलं आणि मला म्हटलं हे तुमच्यासाठी नाही VIP साठी. मग आणि म्हणलो मग त्यानं जाऊन त्या मेन महिला सांगितलं. ती आली, ती त्यांनी सोडला ना आली पडत. त्याने माहित होतं मी जाणार म्हणून. तिने हाताला धरलेलं नवरा बायकोने मला बसवलं. म्हणलं बरं नाही 2 तास आमच्या समोर खावायचा आणि मग जायचं. मग म्हणलं खातो जातो. मग खाल्लं. मग तो जो माणूस मला म्हणलेला तो परत आला, डोळ्यात पाणी. मला म्हणला साहेब सॉरी. बरे बाळ म्हणलो मला VIP चा अर्थ सांग रे म्हणलं. VIP म्हणजे काय आहे, काय आहे मला ते सांग. मी कोण आहे आता? ओरिजिनल सोनं कळालं हे बेंटेक्स आहे. ही ओरिजिनल सोनं कळालं. आयुष्यात म्हणलोय कधीही लक्षात ठेव, ताटावरनं कोणाला उठवू नकोस. आज चहावाला पण पंतप्रधान झालाय. आज मोदी कोण होते? हा ते झाले. पण जीवनात हा फार मोठा अपमान आहे. बोललास मी आज मन मोठं गेलं असं करू नकोस म्हणतो. आणि VIP चा अर्थ मला थोडं सांग. आहे अरे मग म्हणला साहेब चुकला असं. एक लक्षात असे किस्से होत जातात. आणि माणसं की नाही हल्ली तसल्याला प्राधान्य, नवीन फाउंडेशन हो गाडी बिडी. आता मला राग काय येते तुम्ही सांगा. 5 वर्ष तुम्ही पद भोगले असं बघतोय असं ताटून प्रोटोकॉल बिटोकॉल. आणि इलेक्शन आलं भावा चुकलं तेव्हा तुमचा प्रोटोकॉल कुठे जातो? रुबाब ठेवायचं तर कायमचं ठेवा ना. बरोबर. नाटकं करा मी साहेब म्हणून फिरतायत की नाही. आताही मंत्री संत्री पण पुढे 10 मागे 10 गाड्या. प्रचार एवढा कुठे जाते तो? तुम्ही त्यावेळा भीती तुमची कुठे जाते? ह्यामुळे आपल्या देशाचं वाटोळ झाली साहेब. ही नकली दुनिया आली आहे. बेंटेक्स आलेली. माझं म्हणणं आहे रुबाब ठेवा तर काय म्हणते ठेवा. आणि आपल्या लोकांनी फिरायला काय पाहिजे सांगा ना. पुढे मागे 4 गाड्या मागे गाड्या वा जायचं काय आहे? हे नेते लोकांचं झालं. पण आता नाही सगळ्यांच असं झाले. नेतेच नगरसेवक तर काय स्टँडिंगच्या रूम महापौर बिपूर असताना आणि खाली उतरल्यानंतर काय करतात? आता गल्ली बोडत कुठून फिरायला आले साहेब सांगा ना मला परिस्थिती. नेता नाही मोठा नेता का ना बारका नेता का? आम्ही नगरसेवक म्हणजे एक नेताच असतो ना. प्रोटोकॉल डिसिप्लिन म्हणतात तुम्ही. मग तो प्रोटोकॉल कुठे जातो? तुमच्या फटकळ स्वभावाचा कधी त्रास झाला तुम्हाला? काय बी नका हाय ते आहे नैसर्गिक. रुबाब ठेवा तर काय ठेवा काय फरक पडतोय? देणारा देव आहे काय नाही. कुठल्या माणसाला पडते वय मला नाही तर नाही म्हणतील. आता मी निस्वार्थानं मी काय झाले मी करताना निस्वार्थानं. आता पण तुम्हाला महापालिकेला मी रुपयाला येणार नाही. प्रेमानं चला आता जेवणार आहे सगळ्यांनी वट चला आमच्या घरात. पण ब्लॅकमेल केलेला मला आवडत नाही. आणि असं लाचा घेऊन पैसे देऊन मात्र येण्यात काय अर्थ आहे? काय रुबाब आहे तो? पैसे दिले कोण पण दादा म्हणते, ओरिजिनल दादा म्हणाले. आता शहराची परिस्थिती कशी जाणवते? वाईटच आहे ना परिस्थिती. काय परिस्थिती आहे साहेब? माझं एवढंच मला नियोजनबद्ध क्वालिटी करा. मी टक्केवारीला म्हणत नाही. तुम्हाला पण खर्च असतो काही लोकांना. पण घेण्याची पण पद्धत आहे. काय चाललंय? प्रशासन पण झोपले का म्हणत नाही तो लोकप्रतिनिधींनी. आज तुम्हाला लोकप्रतिनिधीला माहित नाही समजा. आज वास्तविक मी स्टँडिंग असताना पण परडत होतो. आता तुम्हाला साधं सांगतो पाण्याचे वॉल बिल आहे. आईच्या जमान्यात जे कुठे चंद्रावर गेले अजून आम्ही डोंगरावर आहे. का तुम्ही कॅम्प्युटरवर करून ठेवत नाही? आजची परिस्थिती एक माणूस रिटायर झाला का नाही कुठं हॉला कुठं काय काय कोणालाच माहित नसते. ते जर तुम्ही करून घेतले पाहिजे. कम्प्युटरला नवीन अधिकारी आला आता 3 महिने 3 वर्ष 4 येतात ना नवीन रिटायर भेटतात लगेच गावते का नाही तुम्ही सांगा. आता 30 रस्ते 30 गटार 30 किती वेळा करायचं? काय विकास झाला नाही तुम्हाला? मग तेच सांगतो ना. प्रशासन बोलत नाही. लोकप्रतिनिधी देणं नाही घेणं नसते. त्याला मी काम केलं. एक रस्ता 10 त्या माधव रोड तारावर रोड ज्योतिवर किती वेळा करायचं? दरवर्षी हायतच रस्ते. एकदा रस्ता गेला 10 वर्ष व्हायला पाहिजे. आता उपनगरामध्ये अजून ड्रेनेज नाही, पाणी नाही, गटारी नाही. बघताय नाही आपण बघतोय का नाही सांगा साहेब सांगा. जे आम्ही लहानपणी बघितले लाईन बाजार पावडा ते आहे तिथंच आहे का आहे? मग कसला विकास झाला म्हणते? आणि आज एवढं कुट्टी आलं तेवढं कुट्टी आलं ह्या पहिले म्हणतातच नुसतं. मग याला दोषी कोण आहे? मी प्रशासनाला देतोय. तुम्ही तुमच्या खुर्चीला का भितायचा? करून काय बदली करतील? दुसरं काय करणार आहे काय तुम्ही सांगा? जर प्रशासनाने सांगितलं नाही साहेब मुश्रीफ साहेब सांगून द्या म्हणून नेता पंतप्रधान साहेब जो रस्ता झाला हे रस्ते गटर बरोबर हे करा हे बजेट तुम्ही दुसरीकडे वापरा का म्हणत नाही तुम्ही? तुमच्या कारकिर्दीत कुठलं तुम्हाला काम केल्याचा अभिमान आहे?
मी सगळी साम आहे. मी भागाचं काम केलं, माझं बघा अजून रस्ता आहे, रंगाई काळकाई सरदा तालमी जाऊन विचारा, तिथे माघारी नाही. विरोधकांनी पण विचारा, मी द्वेषापोटी कुणाचंच काम केलं नाही. मतं जरी नाही दिली तरी त्यांची कामं केली. आता हॉकी स्टेडियम काय होतं, हागणदारी काय होते तिथे, काहीही नव्हतं तिथं. बंद होती मला ही सगळी. आज माझ्यामुळे एरिया किती सुधारली ती. काय माझा स्वार्थ आहे, काय माझं नाव आहे तिथे, का माझा गाळा आहे का आहे, पण एक आपल्याला मिळालं नाही पण केलं. असं सगळं तुम्हाला सांगतो. या पत्रकार बंधू असू द्यात, आयुक्त, नगरसेवक, त्यावेळा पण तुम्हाला सांगतो काय घेतलं नाही असं नाही. कोंबड्याच्या झुंजा घेतल्या, बकऱ्या टकऱ्या घेतल्या, म्हशीची शर्ती, काय म्हणेल ते घेत होतो. आमचं गॅदरिंग्स असायचं, नगरसेवक अधिकारी, क्रिकेटची मॅच असायची, त्यानंतर पोहण्याची स्पर्धा, काय डान्स बिन दंगा धुडकूस, म्हणजे एन्जॉय म्हणजे एन्जॉय. ज्यावेळेला जनरल बॉडी झाल्यानंतर असं दंगा सगळा असायचा. कुठली घेतलं नाही असं नाही, विचारा कोणाला. आता इथं म्हशी कोणला कधी एक जण आला, साहेब म्हशीची शर्ती, चला बापू साहेब आयुक्ताकडे देणार पत्र, आयुक्त लगेच घ्यायला काय घ्यायचं, चला म्हशीच्या शर्ती. एक किस्सा सांगतो तुम्हाला म्हशीच्या शर्तीचा. आमच्या वेळेला आम्ही पतपत उद्यान केले तिकडचं, स्वतः आम्ही केंद्र तिथल्या कर्मचाऱ्यांनी, मी स्वतः आयुक्तगृह असायचा, केंद्रात काळ्या गाड्या होत्या, आपणाला हाऊस उतरून मी ड्रेनेज मध्ये पण उतरलो, गटरीत पण उतरलोय. मी काय नुसता रुबाब मारून कार्यकर्ता नाही, वेळ येईल तसं बघतच होतो. आता ग्राउंडवर संडास होते, मुठ्ठ्या काढते, टाकते, लाज काय वाटत नाही, अभिमान वाटते मला, मी काम केलं. तसं म्हटलं एकदा म्हटलं म्हशीच्या शर्ती घ्या साहेब, घ्या. आमची गवळ गेली आमच्या इकडे, चला त्या नवीन रस्त्याला घेऊ. मग श्रीनिवासन ऐकत होत, श्रीनिवासन ऐकत होत आणि घेतले स्पर्धा. आणि त्याला साहेब म्हणजे मला मी तुमची दुसरी मी ब्लॅकमेलच करत आधी ऐकताना, मी तुमच्यावर येणार, बरोबर चल लगेच सोडायचं. सोडतो नेलं तिथं, आणि ते राबाडी म्हणून उतरेश्वरीची म्हस होती, राबाडी ती फेमस होती. आणि ऐकत असं गाडीत उतरलं त्या आंबाई टँकच्या दारात, आणि असा मांडव वाटला. तिकडची म्हस अशी आली भिंगरीसारखी पडत, आणि त्या राबाड्यानं मारली मिठी. मिठी मला ऐकते, मिली मिली मिली, तुला काय कळते, मला कशाला आणतीस, थांबा, मला कशाला तुम्ही थांबा म्हटलं. ते गेली कुठं म्हस माहितीये का, तर तुम्हाला करायला इथे थांब, त्याला वाटते की हे झालं, आई त्याला वाटतं हे काय नवीन, त्याला काय माहिती नाही. परत 15 मिनिटांना आलं की दिदा पाटील, मला काय साहेब म्हणलं, मला हात मार. मग मी ऐकताला असं केलं, साहेब हे बघा प्रेम म्हटलं मुक्या प्राण्याचं त्या मालकाचं, तुमची बायको तरी येते का म्हणलं शिट्टी मारल्या, राबाडे शिट्टी मारा. ती शिट्टी मारलं, दुसरी मसाली पडत आली. ही आहे म्हटली कोल्हापूरचं आमचं, हे म्हणतो हा माहिती म्हणले, व्हेरी गुड. मला काय माहिती का असं म्हणा असं. आणि त्यावेळेला सगळ्या म्हणजे लहान मुलांचं कॅम्प बिम घेतले, कुठली कुस्ती, फुटबॉल, कुठल्या आयुक्तांच्या बरोबर काम करायला मजा आली नाही. बघ सगळेच आयुक्त आत्ताचे पण आहे, बिचारे काय नाही तसे, आपण करण्यावस्थे त्यांचा विश्वास ती आहे. स्वतः देवराज साहेबांच्यावर केलं, श्रीनिवासन, कुणाल कुमार, गोविंदराज, सगळी चांगली होती. म्हणजे वैयक्तिक माझ्या बरोबर तर चांगली, यांचे काय आरोप बिरोप असतील पण ती वैयक्तिक चांगली होती. आणि त्यांची एक लिंकच असायची माझ्या मध्ये, ती सांगूनच जायत असते. माझ्या देवराज साहेबांची संबंध जरा चांगली होती, शिव असल्यापासून बाहेर असताना नुकतीच होती. आणि अचानक देवराज साहेब गेलो, मी भांडून आणतो देवराज साहेबांच्यावर. मग मला कशाला उभा केला असं आम्ही त्याला म्हणलो. पण देवराज साहेबांनी त्यावेळेला घेणे नवीन आयुक्त आले श्रीनिवास, मला काय माहित नव्हतं, लगेच त्याने सांगून आपला म्हणून यांचं असं हा, आणि निस्वार्थी काम करणारे हे आहेत, आपल्याला सपोर्ट करणारे. त्यामुळे सगळे आत्ताचे पण मॅडम चांगले आहेत. मला आता मी नगरसेवक नाही, बलकोटे मॅडम पण तशाच होत्या, तरी पण मला हॉकी ग्राउंडला बजेट दिले की नाही, आता पण दिलं मला. माझ्या आत गेला रिस्पेक्ट देते, विचारते. त्यांना फरक आहे ना, माणसं काय कशाबद्दल करत असते, त्यांना स्वार्थ आहे काय, निस्वार्थानं करतात काय. तुमची आता खंत काय आहे, म्हणजे आता जर राजकारण जर बघितलं, म्हणजे अगदी राज्यापासून जर अगदी इकडपर्यंत जर राजकारण बघितलं तर माझी एकच आहे, मी जनतेला आव्हान करतोय, 2 पैशाला आमिषाला स्वाभिमान काय करायला आहे, का बळी पडायला पाहिजे. आयुष्याचं कल्याण करून घ्या करायचं असेल तर यांना, आणि यांना आळा घालायला तेच पाहिजे. आज बदनामी काय झाल्या माहितीये काय, नागरिकांची पैसे घेऊन मतदान करतात. नागरिक पैसे घेत नाही, तो शपथ तुम्हाला सांगतो, ही देऊन टाकतात.
देऊ का नको अच्छा. म्हणतोय? हम्म. देऊ नको म्हणतोय का सांगा? अरे मला कशाला पाहिजे, घेऊन जावा की खिशात म्हणतोय का देऊ मला सांगा? आता नाही. आणि ती काय म्हणते, जर आम्ही नाही म्हणलो सरदार साहेब आम्ही आम्हाला नको आहे तर हे आमच्यावर डूब ठेवतात. 5 वर्ष ह्यो त्याचा माणूस आहे, कुचकं राजकारण आले, कुचकं राजकारण आले. पहिलं बस स्पोर्टमनशिप राजकारण होतं देशापोटी, आता कुचकं आले सगळं राजकारण. ह्यो याचा माणूस तो त्याचा, मी हे काम करणार नाही ते करणार नाही, त्याच्या आडवं पड. मग माणसं भीत्यात हो. आता आम्ही मॉन्ड आहे, आम्ही सगळ्याला तयार आहे. रस्त्यावर पण झोप म्हटलं झोपतोय आणि पैशाला झोप म्हटलं मला काही देणं नाही, कर नाही त्याला काय. मेल्याशिवाय काही त्याला भेऊन चालणार नाही. आणि शिवाजी महाराज जर भ्यायला असते तर स्वराज्य स्थापन झालं नसतं. आम्ही चेला आहे त्यांचं, मावळा आहे. त्यामुळं सगळ्यांनी म्हणून म्हणतो स्ट्रॉंग राहा. कायदा फार श्रेष्ठ आहे, नशिबात आहे ते मिळणार आहे. पण आताची जी परिस्थिती बघायला लागली नुसते भक्तिगिरी डॉल्बी बिलबी नाही त्या ईर्ष्या करायला लागल्या. ज्या गोष्टीत ईर्ष्या करायची काय, आता ते गणपती मी मोठा का तू मोठा, देव मोठा राहायला बाजूला, त्याला पण बघतच नाही. किती वाईपड पैसे खर्च व्हायला सांगा. आज एवढं शाहू महाराज शाहू नगरीमध्ये एवढं टॅलेंट आहे, एवढा चांगला खेळ आहे साहेब. तुम्हाला आई शपथ सांगतो, कोल्हापूर जिल्ह्यासारखा कुठेही खेळ नाही महाराष्ट्रात. पंजाब नंतर क्रीडा नगरी असेल तर कोल्हापूर आहे, पण इथल्या पोरासनी अक्कल नाही आहे. तुमच्याकडे काही रोडमॅप आहे? कारण तुम्ही एक राष्ट्रीय खेळाडू राहिलेला, काय क्रीडा कोल्हापूरच्या क्रीडा नगरीसाठी काय रोडमॅप आहे? नाही, माझं म्हणणं काय, टॅलेंट आहे, सुविधा नसल्यामुळे मागं पडायला लागली. आणखी आज नीट बसलेले खेळाडू नावासकडे सांगतो काय सगळे घ्या. आता राजेश क्षीरसागर घ्या, हे घ्या, आपल्या अमोल माडिक घ्या, चंद्रदीप नरके घ्या, तुम्हाला आंबेडकर साहेब घ्या, ही जी आहेत की खेळाडूच आहेत ना. मला वाईट काय वाटतं, ही खेळाडूच आहेत. त्या लोकांनी लई त्रासात आपलं जेवी केले. आता नरके मिरके जरी ते खानदानी श्रीमंत जरी असतील, माडिक बीड तरी त्यांना काही खेळायला ज्या सुविधा पाहिजे त्या, हे मालवीराजे संभाजीराजे मी बघितले की काय फरकी नाही. तुम्हाला नव्हतं, आता चंद्रित नरके पण चांगले खेळत होते. पण तुम्हाला आपल्याला मिळालं नाही तर पुढच्या पिढीला करायसाठी क्रीडा करायला पाहिजे का नको? आज इचलकरंजी असून दे, अहो चांगली नूल बिल इकडे चांगले आहे. मग तुम्ही आज बसालाय त्यासाठी तुम्ही प्रयत्न, आणि शासनाकडे एवढे उपक्रम आहेत घेत का नाही? सांगितलं नाही कधी तुम्ही त्यांना मी सांगा, तिने मला सांगायला पाहिजे. ही परिस्थिती साहेब, अभ्यास हे काय नको? फॅक्टरी बिक्टरीला कसा अभ्यास येतोय? हा, कॉलेज काढायचं, मेडिकल कॉलेज घ्यावं काढायचं, इंजिनिअरिंग कॉलेज हे ते कसं तुम्हाला कळते? तसं हे करायला पाहिजे का नको साहेब सांगा? मला काय कोण सांगायला हॉकी स्टेडियमला सांगा, माझी मी मनानच केली की आपल्याला मिळणार पुढच्या पिढीला मिळून दे म्हणून. माझ्या का बायका पोरगा मी खेळणार आहे का सांगा? हा, आज मी गांधी मैदानासाठी भांडत होतो, वाईट वाटत होतो. टिबल आता मनोज साळुंखे आहे की नाही, टिबल सायकल कुठं बोंबला नाही, युनिव्हर्सिटीला निघाले, ग्राउंडच नसायचं, बोंबलं नाही युनिव्हर्सिटी. पावसाळ्यात मात्र बेत्र आणि एवढे त्या पेटीने दिले. मग तुम्ही मला म्हणतोय शिवजयंतीला जसं एक पीठ होती तसं खेळासाठी का गांधी मैदानासाठी होत नाही? राजकारण बाजूला ठेवून आम्हाला किती पोरं तिथे हजारोनं पोरं तिथनं गेले साहेब, वाईट वाटते. एकमेव ग्राउंड आहे गांधी मैदान, 400 मीटरचा ट्रॅक बसतोय, मी सगळं मोजले. कोल्हापुरात एवढा ट्रॅक नाही आहे कुठला, पण त्याचा योग्य आणि चांगला वापर नाही. यांचा डॉल्बी जोगार ह्या तर तिसराच असते. ही ईर्ष्या तिरश्या, ही पीठ ती पीठ, काय गरज आहे का नाही? शेवट कोल्हापूर देश आपलाच आहे ना माझ्या म्हणण्यात. आणि सगळ्यांनी मिळून खेळाडूंना कसं झाले, रात गई बात गई, माझं झालं. पुढच्यासाठी काय करावायचं प्रयत्न करत नाही. मी पुढच्यासाठी प्रयत्न केला म्हणून हॉकी स्टेडियम. आता माझ्यासारखे खेळाडू किती आहेत, नगरसेवक झाल्यात का नाही सांगा, आमदार खासदार झाल्यात का नाही, त्यांचं कर्तव्य आहे का नाही सांगा. आता तुम्ही खेळाच्या बाबतीमध्ये एक नाही, ही जी आर्थिकता किंवा पोट तिडीक आहे तुमच्यात, तशीच कोल्हापूरमध्ये एक नाही वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या, रस्त्यांच्या आहे, कचऱ्याच्या आहे, ड्रेनेजच्या आहे. मग त्याच्यासाठी काय तुमच्याकडे काय असं वाटतं काय की हे व्हायला पाहिजे? मी तेच मी 10दा सांगतोय ना. पहिलं म्हणजे माझं काय, मी टक्केवारीला म्हणत नाही, माझा विरोध नाही आहे. मग तुमचं काय, माझं क्वालिटी आणि नियोजन बद्दल हे कोणी करायला पाहिजे? हे प्रशासन. प्रशासनाला लोकप्रतिनिधीने दणका द्यायला पाहिजे. पण त्याच्यासाठी काही तर असतील ना, असे काहीतरी प्लॅन्स असतील की बाबा एक नाही फुटपाथावरती एक नाही काय इथे एक नाही स्टॉल उभा करा. अहो तेच मी सांगायला इथं काय नाही, मी प्रत्येक गोष्टीला मी सांगत असते, नेत्याला मत महत्वाचं झालं आणि अधिकाऱ्याला खुर्ची महत्वाचं झालं. निर्णय त्याची क्षमता असेल हा, आणि फायदा तोटा न बघता जर निर्णय घ्यायचे गट्स असतील तर काही होऊ शकते. कुछ पाणी गेली कुछ खोना पडतात. आपणाला शिस्त लावायची तर त्यासाठी थोडं पण कडक ऍक्शन आपल्या पण लोकांच्या होणार. माझं म्हणण्यात येतो काय, आणि हे डोळ्यासोबत दिसते ना. आज मी मंत्र्यासनी काय सांगते माहिती काय, 24 तास काय तुमच्या पागाशीवर एकदा त्या कॅन्डिडेट बनून फिरा की माझ्याबरोबर तयार, तुमच्या बायका पोरं फिरवा, मग कळते काय लोकांना त्रास होतो. आज तुम्ही आले ऍक्टिंग करायसाठी, हे ऍक्च्युली जनतेसाठी. बरोबर,
ट्रॉफिक असून दे, महापालिका असून दे, नेते लोकपती जनतेच्या सेवेसाठी आपणाला पदे दिलेले आहेत. हे तुम्हाला हे दिले कशासाठी दिले? हे जर राहिला वापर नेत्यांच्यासाठी संरक्षणासाठी येईल, आमच्यासाठी नाही आहे तो साहेब ही. आणि ही आले रस्ते भारी वाटले त्यांनी तेवढ्या पुरतं बघा, तो कोण येणार म्हटलं की तेवढाच रस्ता करते, परत नाहीच काही चालले. मग हे आपल्याला कळणार केव्हा? अचानक तुम्ही धाड घातली. आता ऐक तर पूर्वीचे असायचे की निश्चित रात्री 1-1, 2-2 वाजता जकात नाक्यावर बिकाव फिरायची, शिवप्रताप सिंग यादव फिरायची ती. म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती कळत होती. त्याला आवड पाहिजे आणि त्याला निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे. तुम्ही जर नेत्याच्या बोटावर नाचत असाल तर तुम्ही काय निर्णय घेणार आहे सर? आता मी माझी काय ईडी लावा, बीडी लावा, काय लावाई लावा, करा माझी चौकशी, मी उघडाच आहे. कर नाही त्याला डर कशाचे आहे? मी कुणाचं काढत नाही, मला काय देणं नाही घेणं. खरं करा, हे जनतेचं पैसा नियोजित बद्दल चांगलं काम करा. त्यावेळेस पण फोडाफोडीचं राजकारण नाही महानगरपालिकेमध्ये होतच की? आहेच की. मग सांगतो ना, आता फुटायची चालतेच की, पण चांगल्यासाठी करा. मी का म्हणते फुटाफुटी आहेच की, फुटत नाही तेव्हा. पण हे चालले. पण एक म्हणतो स्वाभिमान तर स्वाभिमान. आणि हे नेत्यांच्या काही चुका आहेत केल्या नाही, नेत्यांच्या अंगलट आल्या. आताही दिसते की नाही. आता माडिक साहेब असून म्हणजे चालले आता तुम्हाला सांगतो. तुम्ही जे तुमची ती कारभारी मंडळी लोक घेतला का नाही, त्यांच्यावर जेवढा विश्वास. मग माडिक म्हणे तोंडा, मी काही तोंडा बोलते कर नाही, त्याला का वाईट वाटणार नाही, का बोलणार नाही? आम्ही एकनिष्ठ कट्टर, आम्ही रुपया न घेता प्रचार सगळ्या गोष्टी करत होतो. आणि तुम्ही गद्दारासनी जर पुढे प्राधान्य देता तर आम्हाला आमची किंमत दाखवाय नको? आज माझा भाग म्हणत असं सरदार सापला तर माझी ताकद मला दाखवाय नको? कुणासाठी आणि कशासाठी करतोय? मग सरदार गद्दार होईल. आता जर इलेक्शन आता लागणारच आहे, सरदारना परत उभारायचंय काय? उभारणार की. आज का मी माझ्यासाठी उभा राहा म्हणतोय, नाहीतर ही दुकान म्हणले ही करतील अत्याचार, कुठे जर क्रॉस केला पाहिजे तर संस्था टिकते. संस्था माझी टिकली पाहिजे या मताशी मी आहे. परंतु आता 4 सदस्य प्रभाग 10 मध्ये मला काय फरक पडतोय? मी का पैसे पण देणार? काय संबंध येते? जनता आहे माझ्यावर प्रेम करणार, देणार देतील. मी स्पोर्टमन आहे. मागच्या वेळा तर माझं कोण फिरलं नाही, मी आणि माझी बायकोच फिरत होतो. ज्याने तिकडे दिली ती पण नव्हती, तरी मला 700 मते मिळाली. मी चहा पण दिला नाही. अहो चांगली जनता मी काय सांगायला आहे, जनतेचा घेऊ नका. आणि नाही ते काही लोकांच्या मंडळीत गेली हे करून बसलेले हुकुमशाही. आज सांगा ना, कोल्हापूर कुठे गेलाय पाहिजे? एवढे जर येते तर काय काय कोल्हापूरची परिस्थिती काय सरळ आहे सांगा? कुठली गोष्ट आहे काय? पहिलं माझं या प्रशासनाने पहिल्यापासून ओरडतोय, तुम्ही पहिलं तो शहराचा पहिला विकास आराखडा तयार करा. कुठं कुठं महत्वाच्या गोष्टी पाहिजे त्या पहिल्या खुला. काय करायला हवं? नाही आता तुम्हाला सांगते तेच ना, सगळ्यात महत्वाचं गटर, रस्ता, ड्रेनेज, पिण्याची लाईन, पर्यटन स्थळ आहे आपलं. नाही पहिले हे तर. आज शाहू महाराजांनी बिचारांनी वाईट वाटते हो, शाहू महाराजांनी कुणासाठी केलं? कोल्हापूर माझ्या सुंदरवासाठी केले. काय त्यांचं ठेवले सांगावं मला? हा अहो, हे जर अँटिक पीस ठेवलं असतं तर कोल्हापूरला अनेक रोजगार मिळाले असते, लाखो रुपये मिळाले असते. आज दुनियाचा कट्टा सरळ आहे का? साठमारी आहे का? तुम्हाला तो पाण्याच्या खिजिना सरळ आहे काय? त्या पाण्याच्या खिजिन्याचा इतिहास बघितला का? वाईट वाटते राव. आपोआप कळंब्यातनं पाणी पाण्या खिजिन्यात पडायचं, तिथनं पाणी. आता जी तुम्हाला सांगतो की चंबूगडी बसणं शिंगणापूर लाईन आहे की नाही, शाहू महाराजांनी मी त्यावेळा गेलो चेंबर हे करताना अजून ती पाईपलाईनला त्यावेळेला बसले, अजून त्याला भोग पडले नाही. आणि हे तर आता धडाधड उडाले, धडाधड. काय सांगताय साहेब ते मला? हा आणि आत्ताची हातवाडीचं पण चालू आहे का नाही? माझं चॅलेंज आहे यसनी का हो, तुम्ही शिरोली MIDC आणि गोकुळ MIDC आम्हाला देत नाही, कागल MIDC ही आता द्यायला आली, गोंबडीच द्यायला आली. ती महापालिकेला पुरदंड जाई, ही 8 गावं 10 गावं करायला आल्यात. जसं MGP घेतलं पाण्याचं, हौसेनं नगेशवसने 2-2 देतो म्हटलं त्याने घेतलं खूप म्हणून आता बोंबलाची पाळी आली आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तसंही होणार आहे. आता या 5 गाव काय तो त्यात गव्हर्नमेंटचे नियम 10 मिनिटाला बदलतात. आता ती गुंटीवारी केली आहे. काय देतात? अग्निशामकची गाडी जाते काय? कचरे गाडी बघितलं काय? फिरून बघा. कारण आम्ही रस्त्यावरचं कार्यकर्ते, इशीतलं नाही आहे. खरोखर या गावात गली बोळत नाही गेल्यावर नाही काय उद्या पाडणार आहे सांगा? रस्ते काय करणार आहे? आणि ह्यातनं काय उत्पन्न मिळणार आहे महापालिकेला? जिथं उत्पन्न पाहिजे ते पाहिजे हद्दवाढ असायला पाहिजे का नको? व्हावी. पण माझं काय म्हणणं आहे, कशी व्हावी? त्याला काही नियमावली काय पाहिजे का नको? आज कोंडाळ्यामध्ये घाण आमच्याकडे द्यायचं असले धंदे योग्य आहेत का तुम्हाला? काम उत्पन्नाची साधनं देत नाही हो. द्या की 2 कशात उत्पन्न होऊ शकते कोल्हापूरच्या? MIDC आल्या, 2 पैसे मिळतील का नाही? MIDC मध्ये बजेट मिळेल का नाही? आता तुम्हाला कुठे तर 1000 कोटी 10 कोटी काय म्हणतात बाबा, त्या हद्दवाढ झालीच येणार. आत्ताच आलेलं कुठे जातात मला सांगा? 30 तुम्ही करता, आत्ताच आलेलं कुठे जातात सांगा?
आता त्या पाचगाव मधनं काय मिळणार आहे आपल्याला, त्या पाडळीत काय मिळणार आहे, त्यासनेच आपल्याला पैसे घालायला लागणार आहे. गटार रस्ते कराय आणि दर करता पण येणार नाही. त्यात गुंठेवारीत रेग्युलर केले, तिची एखादी बिल्डिंग आली तर एवढे पैसे द्यायची हिंमत आहे का यांच्याकडे. आज जी बघितली पूर्वी गुंठेवारी झाले 10 वर्षातनं ती परिस्थिती नाना पाटील की आउटसाईड फिरण बघा ना, गलिया द्यायला वाट नाही, बोर्ड नाही सर. सभागृहातला कुठला दोस्त अजून आठवते म्हणजे त्याच्यावर काम करायला मजा असायची. नाही सगळीच काय नाही तसं. आणि स्पोर्टमनशिप होती जरी ती पूर्वीची होती, ही विरोधाला विरोध नाही. एखादं चांगलं काम असतं का नाही सगळी सपोर्ट करणार. आता आमच्याकडे विरोध पार्टी तर खेळात सविताला करा जावं त्याला. मी ध्यानीपणी पण मला स्टँडिंग चेअरमन केला नाही, त्याला हो रे ठीक गावात त्यांचा विरोध. स्टँडिंग चेअरमनच्या वेळेस काय राजकारण घडलं नाही, काय नाही कधी काय नाही. काय करायचं काय, मीच खोला होतो सगळं देणं नाही घेणं माझं काय जाते. हाय नेत्याकडे नाव गेल्यानंतर त्याला नाव द्यावं हे करते काय. मी पहिले पैशाच्या विरुद्ध बोंबा बोंब म्हणूनच मी म्हटलं नाही मग सांगायची ते. पण माझ्यासारखा का अजून विचारा माझ्यावरच्या नगरसेवक असा चेअरमन झालाच नाही म्हणते. मी पुन्हा अन्यायच केला. माझं काय जाते देणारं देतोय घेणारं होते. माझी एकच ताकीद होती, घेतलं तर काम करायचं नाही तर पैसे परत देतो. गोरगरीब बघाय नाही तिकडे, इकडे फिक्स तिकडे फिक्स. तुमची ते पाहिजे तुम्ही घाला कशी मला काय ही गरीब जावा तिकडे म्हणे. नाही ते आपल्याला कराय संस्था टिकून पहिली संस्थेला प्राधान्य. संस्थे कुठली गालबोट लागता नाही, संस्थेचं उत्पन्न बघून मग काय असेल ते तुमचं तुम्ही बघा जावा. आम्ही सध्या अलीकडच्या काळामध्ये एक नाही महायुतीचे पण लोकांना बोलवा लागलोय या इलेक्शनच्या तोंडावरती महानगरपालिकेच्या आणि महाविकास आघाडीच्या पण यांना. तुम्हाला काय वाटतं कुणाची सत्ता राहील इकडे कुठे महापालिकेवरती? तुम्ही तसं काय सांग मला माहिती आहे. मी अपक्ष उभारणार आहे बघा. मला कोण घेत पण नाही, स्पष्ट माणसं नको असते. आणि मला काम करायचं, कोणाला स्वार्थ काय मला काय देणं नाही म्हणतात ना. मी माझ्या जनतेला जो कलंक लागलाय तो लावून काढून घेणार आणि दाखवणार. आणि मी आतापर्यंत दाखवली माझी जनतेला कलंक लागलाय असं वाटतं. पैसे घेताय म्हणून अभिषेक नाही दोघी खरोखर चांगले आहेत. बिन पैशाचं उभारून दाखवणार आहे. मॅडम आता आई शपथ माझ्या अवची पैसे 1 लाख रुपये आहेत माझ्या. तेव्हा मी लढालो होतो. माझी गाडी बुद्धी दिली आणि त्याच्यावर मी गणपती समोर आहे. मला व्याज नाही त्याला डर कशाची नाही माहिती काय व्याज ती म्हणते. फॉर्म भरणार देणार 1 रुपये कोणी इच्छिल ती. पण मी दाखवणार माझी जनता पण. आणि मी मागच्या याला पण दाखवली 600. मग तर मी काही मुलांची पण देत नव्हतो. 2दा मला फुकट निवडून द्यायला. माझ्या यावेळेस आता जवळपास 22-24 हजार मतदान असणार. जाई ना काय कोल्हापूर ये ना काही. परवा बायको माझी 2 दिवस जेवली नाही साहेब. आमदारकीचा नुसता फॉर्म आणलेला वातावरण केलं. तर किती जणांनी मला दंड काय लागेल ते उभा राहायचं उभा राहा बाबा म्हटलो. ऍक्च्युअली बी काय करायचं आपली हे करायचं हम बी कुछ कम नाही. ते मी म्हटलं बायकोला अगं ते राजाराम फॅक्टरी बसते इकडे कळंब बघाय गेले तर दिसते तसं नाही. काय नाही काय व्या पोरगी पण आमची काय व्याज ते म्हणते म्हणजे काय फरक पडणार आहे कोणाला काय द्यायचे म्हणजे. काम करणाऱ्याला काय हो. माझं मनात दम पाहिजे, जिद्द पाहिजे काम करण्यात. हीच गोष्ट मला हॉकीरोनला म्हणतो हे काय करते आणि दाखवलं काय करून सांगा. स्वतः राबतो स्वतःच बरोबर संडास होते मी. आम्ही सोन्या चमच्यानं त्याला म्हणलं बाण आम्हाला ठेवलीच की आम्ही शेती बिती आमची आहे त्यात आम्ही समाधान आहे. आता मी का रेड झोनला साहेब ओरडतोय ज्याचं जळते त्याला कळते. रेड झोनच्या वेळा पण मी ठराव स्वतः केला. मला काही माहित नव्हतं. 2000 ला स्टँडिंग चेअरमन होतो मी. त्यावेळेला पाणी आलं साहेब. पाणी आलं आयुक्त साहेब चला गोविंदा साहेब आणि मी बोंबलो आम्ही हिंडायचं. मग मी काय केलं त्या रकाळ्यात की मी 2 तास तिथंच मी असं पाण्यात नाही ते संध्यामुळे बिंड्या ह्याच्या घरात जा त्याच्या घरात जा पाणीच घुसलेलो. ऐकते मध्ये शब्दाच्या तुम्ही काय उडकते त्याला काही कळलं नाही. मी काय करायला लागलो अहो साहेब मासा दिसतोय का बघायला लागले. कोण वाट्या पाण्याला मासा येते असं आम्हाला म्हणायची केली. एक मासा दिसला नाही तेव्हा पाणी सगळं बाहेर पडत होतं. मग तेव्हा मला रेड झोन ठरावली. रेड झोन मला काय माहिती मी पण घेतला हे काय रेड झोन ठराव साहेब. रेड झोन म्हणजे काय तर असं घ्या की म्हटलं. मग कोल्हापूरच्या हितासाठी साहेब माझी रान आहेत असून देत म्हटलं. कोल्हापूरच्या हितासाठी आज माझं आता दादवडी 7-8 एकर रान आहे. कदवडीत आमच्या भावाची 10 एकर आमचंच आहे साहेब. आमची आई म्हणजे थोरली सगळी. 1 फुटानं पाणी येत होतं कुंभऱ्याला आमच्या. ही पुराला आमच्या आजावर आम्ही केव्हा मासा पकडायची आत गेलो होतो त्या रानात. तिकडे खालचा मळा आमचा सगळा नानाकडे जी घर आहे ते आमचंच आहे. ते गेलो तिथे त्यांनी आज ते घर पडून 10 फूट पाणी असते राव. पाहिजे तशा भरी टाकायला आल्या पाहिजे तसं चालेल. त्यावेळेला मी रेड झोनचा ठराव केला. आता तुम्हाला सांगतो की
मग त्यावेळेला म्हणलं साहेब आम्ही पण ही घेऊन येतो, मर्सिडीज घेऊन फिरलो असतो. पण रेड झोन म्हणजे तुम्हाला सांगतो, तुमच्यात 2 फूट येते, यांच्यात 4 फूट येते, यांच्यात 6 फूट येते. तुम्ही 2 फुटाचा कॉलिंग करा, तुम्ही 4 फुटाचा, तुम्ही 6 फुटाचा. 1 महिना पाण्याला सोडा, 11 महिने जागा वापरा. काय चुकीचं आहे सांगावं? उठायचं, नेतेला जनतेच्या अलमट्टी म्हणून बोलायचं आणि नॅशनल हायवे म्हणून बोलवायचं. तुम्ही काय करलेला आहे? आज गांधीनगर बघितलं काय? नदीला काटाला आली काय? वडिंग निघो इकडे काय कशी भरी टाकायला लागल्या. तुम्हाला तिथं कॉलम टाकून बांधकाम करता येत नाही, त्याचा वापर पार्किंगला येत नाही. साहेब येतो का नाही सगळ्या का? भरी टाकल्या म्हणजे प्रश्न सुटतोय. आज एक तर सगळे आता बसनबार आपण लहानपणी जायचं होतं, केवढा मोठा वाडा होता तो. हा पैसे मिळतात म्हणून काय पण करायचं. मग सरदार चुकीचं बी म्हणायचं. आणि आमचं जर त्यात आमचं घर शेत, आमचं दुसरं धंदा काय नाही, तर पण आम्ही समाधानी आहे. त्यात तुम्हाला साहेब सांगतो, शेतात आता बघा जाऊ, परवा पाऊस पडला, एवढा गुडघाभर पाहिजे राहणार बापड खाली इकडे निघालं का इकडे दिसते ते माझं जायचं, एवढं पाणी. पाण्याचा निसराच होईना. पूर्वी कसं पाणी आलं की लगेच 2 दिवसात जायत होत. आणि ह्यासाठी आणि ही नियोजन यांच्या डोळ्यात दिसत नाही. आज येताय तुम्ही महापुराला हेलिकॉप्टर मधनं तांदळाचं पोतं, गव्हाचं पोतं, इथे 100 पोती बोंबलत गेली आमची आणि एक तांदळाचं पोती घेऊन येतात. आणि आम्ही मदत केली म्हणून दाखवायला, आणि जनता पण झोपली. आता वडिंग निघायला बघायला किती भरी टाकायला लागली. काय सांगणार जनतेला तुम्ही? तोंडावरती आता निवडणूक आहेत, काय सांगणार? नाही, हे सांगतो ना, करा नियोजनबद्ध करा काम. आपल्यामुळे दुसऱ्याला पण त्रास होता नाही. बांधकाम करा नाही कोण म्हणते, कुठली पण गोष्ट असून देऊ. 2 पैसे आमिषाला पडू नका. खरोखर जो कार्य करताय त्याला निवडून द्या, ज्याला आस्था प्रेम आहे. ही जी व्यापार झालाय हे बंद करा. हे त्रास आपणालाच होते ना. आज सुविधा नाही म्हणून आपण वळवते. मग तुमच्या का लोक आत येत नाही? तुम्हाला स्वाभिमानाला आलं पाहिजे का नको? तुम्ही जे खत पाणी घालताय तसल्याला, मग तो काही आता व्यापार झाला इथं घालते तोच काढतोय. आता चांगला पक्ष कुठला आहे? पक्ष कुठे सगळी एकाच माळीतली मनी झाले. पक्ष चांगला म्हणायचा कुठला म्हणायचा? आणि महापालिकेला तुम्हाला सांगतो पक्ष बघून मतदान करत नाही. 1 असतील 10%, 90% व्यक्ती बघूनच मतदान होते. तुम्ही कार्य बेर हे आमचा अनुभव मी सांगतो. काम करणाऱ्याला माणूस तिथं बघते ना. आजची परिस्थिती झाली, आज जर टीव्ही जर बघितला तर कुठल्या पक्षावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न आहे. स्वतः स्वार्थासाठी हे करायचं. प्रत्येक जण नुसतं आपापल्या पोळ्या भाजायला लागले. त्यातनं बोध कुणी जनतेनंच घेतला पाहिजे, जनतेनं बैठलं पाहिजे आपण काय चुका लागले. आणि मला वाईट काय वाटते, शिवाजी महाराजांनी काय होतं सांगा? शिवाजी महाराजांचे वडील कुठे होती? तर त्यांनी जिजाबाईने स्वराज्य आपल्या मासाहेबांनी कुणासाठी केले? स्वराज्यासाठी. त्यावेळेस असं तुम्ही आज माणसाच्या मनात भीती आहे, एकटं करून काय होणार आहे, एकटं करून काय होणार आहे, एकटं करून असं शिवाजी महाराज म्हणले तर स्वराज्य झालं असतं का? मला सांगा. नाही घेतो का नाही महापुरुषाचं आपण त्यांची नावं घेते. आज बाबासाहेब आंबेडकर घ्या, महात्मा फुले घ्या, सावरकर घ्या. कोणासाठी केलं होईल? पुत्र-पित्रासाठी केलं नाही, देशासाठी आणि स्वराज्यासाठी केले. आणि भिवू नका म्हणते तुम्ही रिंगणात द्या, दुसऱ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्यात ते अर्थ राहिलेला नाही. स्वतः घ्यायला पाहिजे तर आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हटलं होतं की विजय साळुंखेंच्या हातात सरदार साळुंखेंची मुलाखत म्हणजे ढांटड्या नाही, विषय कोल आहे आणि खंबीर आहे. यासाठी कारण त्यांनी आतापर्यंत जे प्रश्न मांडले ते थेट, बेधडक, निर्भीडपणे मांडलेत. आणि त्यांची एक सल आहे, सल हीच की जे चांगलं काम करते त्याला निवडून द्या. यावेळच्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा असणार आहे. आणि मी कुठल्या बाकीच्या गोष्टींसाठी नाही, तर मी जनतेच्या सेवेसाठी असणार आहे. हे सगळं सांगत असताना आपले राजकीय टप्पे सुद्धा त्यांनी उलगडून दाखवलेत. आपल्या मनामध्ये असणारी खदखद, सल अगदी सौम्य भाषेमध्ये त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवली. म्हणून तर आतमध्ये जी अस्वस्थता आहे ती यासाठीच आहे की कोल्हापूरचं भलं व्हावं. आणि त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी उभारणार आहे आणि जनता मला निवडून देईल हा सुद्धा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. येणाऱ्या दिवसामध्ये काय घडतंय याच्याकडे आपलं लक्ष आहे. पण तुम्ही पाहत राहा टीव्ही नेक्स्ट मराठी. सरदारजी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो.